तुम्ही कधी विचार केलाय की काही पुस्तकं आपलं आयुष्य कसं बदलू शकतात? प्रत्येक पुस्तकात दडलेलं असतं एक नवं जग, एक नवं ज्ञान, एक नवा विचार. याच जगाची, याच ज्ञानाची आणि याच विचारांची चला एकत्र मिळून करूया हितगुज. आपले स्वागत आहे हितगुज पुस्तकांशी या तुमच्या वाहिनीवर. हा व्हिडिओ ऐकताना तुमच्या मनात जे काही विचार उमटतील, जे काही जाणवेल, ते कॉमेंटमध्ये नक्की शेअर करा. कारण तुमचं मत फक्त तुमच्यासाठी नाही, ते इथे वाचणाऱ्या कुणा दुसऱ्यालाही प्रेरणा देऊ शकतं. आणि जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या मित्राला, घरच्याला किंवा ओळखीच्या व्यक्तीला उपयोगी ठरू शकतो, तर तो नक्की शेअर करा. कदाचित तुमच्यामुळे कुणाचा तरी विचार बदलू शकतो, कुणाचं मन थोडंसं हलकं होऊ शकतं. दुःख, अर्थ आणि माणसाचं आतलं बळ. आपण आयुष्यात दुःख टाळायचा खूप प्रयत्न करतो. दुःख आलं की आपण विचारतो, हे माझ्याच वाट्याला का? मी काय चुकवलं? मी वेगळं काय केलं असतं तर? पण मॅन सर्च फॉर मीनिंग हा प्रश्नच बदलून टाकतो. तो विचारतो, हे दुःख मला काय शिकवतंय? कारण दुःख टाळता येईलच असं नाही, पण त्याला अर्थ देता येतो. छळछावणी म्हणजे फक्त ठिकाण नाही. छळछावणी म्हणजे फक्त भिंती, पहारेकरी आणि उपासमार नाही. ती म्हणजे माणसाचं अस्तित्व हळूहळू पुसून टाकण्याची प्रक्रिया. नावाऐवजी क्रमांक, ओळखीऐवजी कपडे, स्वप्नाऐवजी आदेश. माणूस म्हणून तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं राहत नाही. आणि अशा ठिकाणी फ्रँकल पाहतो, काही लोक शरीराने जिवंत असूनही आतून मेल्यासारखे होतात, तर काही लोक सगळं गमावूनही आतून तग धरतात. आशा संपते तेव्हा काय होतं? फ्रँकल सांगतो, जेव्हा माणसाची आशा मरते तेव्हा शरीर तिच्या मागोमाग जातं. काही कैदी एक दिवस अचानक उठायचंच नाहीत. अन्न मिळालं तरी ते खायचे नाहीत. त्यांच्यात जगण्याची इच्छा उरलेली नसायची, कारण त्यांना वाटायचं आता काहीच उरलेलं नाही. आणि इथेच एक महत्त्वाची जाणीव येते. आशा माणूस उपासमारीने नाही, तर निरर्थकतेने लवकर मरतो. अर्थ म्हणजे काय? अर्थ म्हणजे आनंद नव्हे. अर्थ म्हणजे सुखाची हमी नव्हे. अर्थ म्हणजे उद्या उठण्यासाठी एक कारण. कोणासाठी? कोणी आपली वाट पाहतोय ही जाणीव. कोणासाठी? अजून पूर्ण न झालेलं काम. कोणासाठी? स्वतःच्या वेदनेला काहीतरी मूल्य आहे हा विश्वास. हा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असतो. तो उधार घेता येत नाही. तो नक्कल करता येत नाही. तो स्वतः शोधावा लागतो. काय कधीच हिरावून घेता येत नाही? फ्रँकल म्हणतो, माणसाकडून सगळं हिरावून घेता येतं. स्वातंत्र्य, संपत्ती, आरोग्य, नातेसंबंध. पण एक गोष्ट कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. परिस्थितीला आपण कसा प्रतिसाद द्यायचा तो निर्णय. हीच माणसाची शेवटची स्वातंत्र्य रेषा आहे. परिस्थिती बदलता येत नसली तरी स्वतःला आतून कसं ठेवायचं हा पर्याय आपल्याकडे असतो. आजच्या आयुष्याशी साधर्म्य. आज आपण भुकेने मरत नाही, पण आपण अर्थाने थकतो. काम आहे पण समाधान नाही. लोक आहेत पण एकटेपणा आहे. स्वातंत्र्य आहे पण दिशा नाही. आणि म्हणूनच आजही लोक विचारतात, मी हे सगळं का करतोय? याचा काही अर्थ आहे का? फ्रँकलचं उत्तर आजही तितकंच लागू आहे. अर्थ बाहेर सापडत नाही, तो स्वीकारावा लागतो. दुःख आणि प्रतिष्ठा. हे पुस्तक सांगतं, दुःख तुमच्याकडून प्रतिष्ठा हिरावून घेत नाही. तुम्ही दुःखाला कसं सामोरं जाता यावर प्रतिष्ठा ठरते. काही लोक दुःखात कडवट होतात, काही लोक दुःखात माणूस राहतात. फरक परिस्थितीत नसतो, फरक दृष्टिकोनात असतो. हा विचार कठीण का आहे? कारण तो जबाबदारी देतो. जर आयुष्य निरर्थक वाटत असेल तर दोष फक्त परिस्थितीचा नाही, आपल्यालाही स्वतःकडे पाहावं लागतं. आणि हे पाहणं खूप कठीण असतं. पण इथूनच खरी सुरुवात होते. मॅन सर्च फॉर मीनिंग आपल्याला दिलासा देत नाही, तो आपल्याला तयार करतो. तो सांगतो दुःख नाहीसं होईल याची खात्री नाही, पण दुःखाला अर्थ देता येतो याची शक्यता नेहमी असते. आणि जिथे अर्थ मिळतो तिथे माणूस तुटत नाही. आंतरिक स्वातंत्र्य.
निवड आणि माणसाचं खऱ्या अर्थाने जगणं. दुःखाच्या मध्यभागी फ्रँकलला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. परिस्थिती माणसाला मोडू शकते, पण ती माणूस कसा राहायचा हा निर्णय घेऊ शकत नाही. छळछावणीत सगळं नियंत्रित होतं. कधी उठायचं, कधी चालायचं, कधी थांबायचं, कधी अपमान सहन करायचा. पण तरीही काही लोक आतून मोकळे होते. हे कसं शक्य होतं? आंतरिक स्वातंत्र्य म्हणजे काय? फ्रँकल एक अत्यंत महत्त्वाचा विचार मांडतो. माणसाचं खरं स्वातंत्र्य बाहेरचं नसतं, ते आतलं असतं. तुमच्याकडे पर्याय नसतील, पण पर्यायाला उत्तर कसं द्यायचं हा पर्याय नेहमी तुमच्याकडे असतो. कोणी तुमच्यावर ओरडू शकतं, कोणी अपमान करू शकतं, कोणी दुर्लक्ष करू शकतं. पण त्या क्षणी तुम्ही आतून कसं राहायचं हे कोणी ठरवू शकत नाही. निवड, जी कुणालाही दिसत नाही. छळछावणीत काही लोक दुसऱ्यांचं अन्न चोरत होते, काही लोक इतरांना खाली खेचत होते, पण काही लोक स्वतः उपाशी असूनही दुसऱ्याला दिलासा देत होते. हे लोक जास्त मजबूत नव्हते, ते जास्त सुरक्षित नव्हते, पण त्यांनी एक निवड केली होती. मी परिस्थितीसारखा होणार नाही. ही निवड कोणी पाहत नाही, कोणी तिचं कौतुक करत नाही, पण ह्याच निवडीमुळे माणूस माणूस राहतो. वेदना आणि जबाबदारी. फ्रँकल दुःखाबद्दल एक वेगळीच गोष्ट सांगतो. दुःख आलं म्हणजे आपण बळे आहोत असं नाही. दुःख आलं म्हणजे आता आपल्यावर जबाबदारी आली आहे. आपण त्याला कसं सामोरं जाणार? काही लोक दुःखात तक्रार करतात, काही लोक दुःखात कडवट होतात, आणि काही लोक दुःखात अर्थ शोधतात. फ्रँकल म्हणतो, दुःख टाळता येत नसेल तर त्याला प्रतिष्ठा देता येते. आयुष्य आपल्याला प्रश्न विचारतं. आपण अनेकदा विचारतो, आयुष्य मला काय देणार? पण मॅन सर्च फॉर मीनिंग हा प्रश्न उलटा करतो. आयुष्य मला काय विचारतंय? कदाचित धीर ठेवण्याची परीक्षा, कदाचित संयम दाखवण्याची, कदाचित कोणासाठी तरी आधार बनण्याची. अर्थ नेहमी सुखात सापडत नाही, कधीकधी तो जबाबदारीत सापडतो. सुख हे ध्येय असू शकत नाही. फ्रँकल स्पष्टपणे सांगतो, जो माणूस सुखाच्या मागे धावतो तो सुख गमावतो. सुख हे लक्ष्य नाही, ते परिणाम आहे. जेव्हा माणूस एखाद्या अर्थपूर्ण गोष्टीसाठी जगतो, कामासाठी, नात्यासाठी, मूल्यासाठी, तेव्हा सुख आपोआप मागून येतं. आजच्या जगात हा विचार कसा लागू होतो? आज आपल्याकडे स्वातंत्र्य आहे, पण तरीही आपण अडकलेलो आहोत. कामात, अपेक्षांमध्ये, लोकांच्या मतांमध्ये. आपण म्हणतो, परिस्थितीच वाईट आहे, लोकच त्रास देतात, वेळच खराब आहे. पण फ्रँकल हळूच आठवण करून देतो, परिस्थिती कारण असू शकते, पण ती उत्तर नाही. उत्तर आपण कसं राहतो यात असतं. आंतरिक शिस्त, स्वातंत्र्य स्वैराचार नाही. फ्रँकल म्हणतो, स्वातंत्र्याला शिस्त लागते. तुम्ही प्रत्येक भावनेवर प्रतिक्रिया दिली तर तुम्ही मोकळे नाही. तुम्ही प्रत्येक विचारावर विश्वास ठेवलात तर तुम्ही स्वतंत्र नाही. खरं स्वातंत्र्य म्हणजे विचार येऊ देणं, पण त्यामागे न धावणं. भावना जाणवू देणं, पण त्यांच्याशी एकरूप न होणं. जीवनाचं खऱ्या अर्थाने हो म्हणणं. फ्रँकलच्या मते आयुष्याला हो म्हणणं म्हणजे सगळं परफेक्ट असताना आनंदी राहणं नव्हे, तर अपूर्णतेतही जबाबदारी स्वीकारणं, दुःख असूनही माणूस राहणं, आणि संकटातही मूल्यांना न सोडणं. मॅन्स सर्च फॉर मीनिंग आपल्याला आयुष्य सोपं करायला शिकवत नाही, तो आपल्याला आयुष्य खरं करायला शिकवतो. तो सांगतो, तुम्ही सगळं गमावू शकता, पण जर तुमच्याकडे निवड आहे कसं विचारायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, तर तुम्ही हरलेले नाही. आणि जिथे अर्थ सापडतो तिथे माणूस तुटत नाही, तो उभा राहतो.